मित्रांनो, आज 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन। हा दिवस फक्त परेड, ध्वजवंदन किंवा सुट्टीपुरता मर्यादित नाहीये। आजचा दिवस आपल्याला आठवण करून देतो की भारताने स्वतःला राजघटनेद्वारे घडवलेला दिवस म्हणजेच आजचा दिवस। 1950 साली भारताने स्वतःची राजघटना स्वीकारली आणि त्या क्षणापासून खरी लोकशाही, आपण ज्याला मराठीत लोकशाही किंवा लोकशाही व्यवस्था म्हणतो, ती प्रत्यक्षात अस्तित्वात आली। लोकशाही म्हणजे फक्त मतदानाचा अधिकार नाही, लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य, जिथे सत्ता राजाकडे नाही, हुकुमशहाकडे नाही, तर संविधानाच्या चौकटीत सामान्य नागरिकांच्या हाती असते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना आपल्याला हक्क देते, पण त्याचबरोबर कर्तव्याची आठवणी करून देते। आज लोकशाही टिकवायची असेल तर फक्त सरकारला प्रश्न विचारून चालणार नाही, आपण स्वतःही जागरूक, जबाबदार आणि संवेदनशील नागरिक असायला हवं। प्रजासत्ताक दिन म्हणजे स्वतःला विचारण्याचा दिवस, मी या लोकशाहीचा केवळ एक लाभार्थी आहे की जबाबदार भागीदार। या प्रजासत्ताक दिनी संविधानाचा आदर करूया, लोकशाही जपूया आणि भारताला विचारांनी, कृतीने अधिक सक्षम बनवूया। जय हिंद, जय महाराष्ट्र। गाईज, आज प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्ही घरामध्ये काय काय स्पेशल जेवण केलं होतं हे मला कमेंट करून सांगा। आणि आपल्या लहानपणीची आठवण किती छान होती। आपण स्कूलला जायचो, फ्लॅग होस्टिंग होत होतं, मग आपल्याला स्वीट खायला भेटायचं, ते दिवस काय वेगळेच होते। आत्ता सगळं म्हणजे सगळं चांगलं असतं, पण त्या जुन्या आठवणीमध्ये असं मन रमून जाते की बाबा तो काळ चांगला होता। तुमच्या म्हणजे लहानपणीच्या काय आठवणी असतील प्रजासत्ताक दिनाच्या किंवा इंडिपेंडन्स डेच्या, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्ही आजचा दिवस कसा एन्जॉय केला हे पण सांगा। सो गाईज, आज मी माझं आवडतं जेवण जेवणार आहे, जे आम्ही कायम रिपब्लिक डे आणि इंडिपेंडन्स डेला बनवतो, ज्याच्यामध्ये मसाले भात असतो, वांग्याची आमटी असते, जिलेबी असते। जिलेबी तर महत्त्वाचं मेन्यू आहे। आणि सो मी आता हे जेवणार आहे, तुम्ही पण जेवायला या माझ्यासोबत। सो फ्रेंड्स, हे आहे माझं इलेक्ट्रिक रूम फ्रेशनर। सो याची रिफिल संपली आहे, आता मी दुसरे आणलेत, ते तुम्हाला दाखवते। मला त्याचे वरचं काढायला लागणार त्याला। हे सगळे फिट करायचं आणि प्लगमध्ये घालायचं। क्या चल रहा है हमारी मैम का? मी फ्लॅग बनवते, ड्रॉ करते। आज प्रजासत्ताक दिन आहे म्हणून।
तुला चित्रकारितेची आवड आहे का फार? बिलकुल नाही. नाही, कधीच नाही केलं कधी लहानपणापासून. आर्टिस्टिक नाही आहे आमची प्रीती एवढी. बघा गाईज काय पडलंय, माझ्याच नावाचं वॉश ब्रश आहे बघा कसं पडलंय बघा. काय शोधतेस? मला असं बारीक चिप पाहिजे का? ते चालेल की छोटे बघ, तेच खाली बघ. ठीक आहे. दुसरं ते तिथं मध्ये तेवढं नको, जरासं मोठं आहे ना. नाही ग, छोटं वळण. शोधायचं आता. भरपूर आहेत की इथं दगड. हे बघित आहे इधर. एवढी मोठी नको आहे ग, एकदम असं पातळ पाहिजे ना. हीच राहू दे. ठेव. सो फ्रेंड्स, आज रिपब्लिक डे आहे, त्याच्या निमित्तानं मी प्लांटेशन करणार आहे घरात. परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल, गेटला आपण आर्च केलं होतं, त्याच्यासाठी हे मी वेल आणला आहे, मागवला ॲक्च्युली. सो आता मी तो पॉटमध्ये घालणार आहे. घराच्या मागचीच आपण माती घेतली आहे. सो गाईज, माझं हे झाड लावून झालं आहे. आता मला ह्याच्यामध्ये फक्त पाणी टाकायचं आहे. ॲक्च्युली सगळ्यांनीच आपापल्या घरामध्ये झाडं लावावी, कारण की एअर पोल्युशन त्याच्यामुळे कमी होतं हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आणि आपल्या घरात तर सुरुवात केली की आपण सगळ्यांना सांगू शकतो की झाडे लावा आणि झाडे जगवा. आपण लहानपणापासून हे शिकत आलो आहे आणि ते आता अंमलात आणायची गरज आहे, कारण की सगळीकडे बघा एअर पोल्युशन भरपूर वाढलं आहे. त्याच्यामुळे ऑक्सिजनची पातळी खूप कमी होत आहे. सो आपल्या नेक्स्ट जनरेशनसाठी आपल्याला हे आता करावंच लागणार आहे.
सो तुम्ही पण झाडे लावा आणि झाडे जगवा. जास्त प्रेशर पडणार ना. प्रेशर नको, आपण थोडंसं स्प्रिंकल टाकायचं. हा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही हा आर्च बघितला असाल. आता इथं मला तो वेळ लावायचा आहे आणि असं चढवायचा आहे. खूप छान दिसतो असा पूर्ण पसरल्यानंतर. तो आता मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे. आता इथं ठेवणार आहे आणि थोडं वाढल्यानंतर मग परत ह्याला चढवणार आहे असं. मग त्याही तुम्हाला मी परत व्हिडिओ दाखवेन. आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय आणि पुन्हा एकदा हॅपी रिपब्लिक डे.